नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत। आज मी ही साडी जी कटआउट असलेली साडी आहे त्याचा मी फॉल लावून दाखवणार आहे। तर अशा साड्यांचा खूप प्रॉब्लेम होतो, त्याला खडे वगैरे असतात। तर आपण ह्याला फॉल लावूया। तर हे बघा साडी कशी आहे, ह्याला म्हणजे पूर्ण जो मोर आहे तिथे जाळी आहे आणि पुढे जे आहे डिझाइन त्याला एम्ब्रॉयडरी वर्क आणि खडे पण लावलेले आहेत। खडे म्हणजे ॲक्च्युअली खडे आहेत, ह्याचे टिकल्या वगैरे नाही आहेत, ते डायमंडचे छोटे छोटे खडे असतात ते खडे आहेत। तर आता हे पहा तुम्ही, अशा ज्या साड्या येतात ना त्यावेळेस आपल्याला फॉल कसा लावायचा हा लक्षात येत नाही आणि आपल्या मशीनला सुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतो। पण आपण ह्याच्यावरती थोडाफार उपाय करू शकतो। हे बघा, हा फॉल मी धुवून छान प्रेस करून घेतलेला आहे आणि लाईट कलरची साडी आहे, तर लाईट कलरचाच फॉल आणलेला आहे। याचं ब्लाउज पीस हे डार्क कलरचं आहे, कॉन्ट्रास्टमध्ये जो फुलांमध्ये कलर आहे तसा। आणि साडी खूप सुंदर आहे, साधारणतः 2,500-3,000 हजाराच्या आसपास ही साडी आहे। पूर्ण गोट वगैरे दिलेला आहे, म्हणजे असं नाही आहे की धागे कुठे निघणार आहेत ह्या साडीचे, पूर्ण त्यांनी पॅक करून वरच्या साईडलाही दिलेली आहे साडी। तर आता आपण पहिल्यांदा ह्याला पिको करून घेऊया। आतला जो नेसता पदर आहे त्याला मी इथे पहिल्यांदा पिको करून घेत आहे, कारण जो पदराचा साईड आहे ते पूर्ण फुल डिझाईनमध्ये आहे आणि खूप सुंदर मोराची डिझाईन आहे। आणि मोराचे जे पंख आहेत त्याला असे छोटे छोटे होल्स आहेत, म्हणजे ते असे पंख दाखवलेले आहेत। ते खूपच सुंदर डिझाईन पण आहे साडी, म्हणजे साडीचे जे काठ आहेत ते खूप छान आहेत। तर फक्त ते काय होतं, ते कटआउट असल्यामुळे आपल्याला फॉल कुठून कसा लावायचा हे पटकन लक्षात येत नाही। साडी नेहमीची कशी सरळ असते त्यामुळे आपल्याला काही वाटत नाही साडीचा फॉल लावायला, पण अशी जेव्हा किचकट साड्या येतात ना त्यावेळेस थोडंसं व्यवस्थित फॉल लावून द्यायला पाहिजे। साडीचं असं टिश्यू टाईप हे सिल्क आहे। हे बघा, आता इथे माझं पिको करून झालेलं आहे आणि आता मी खालच्या साईडला इथे साडीच्या खालच्या साईडला फॉल लावून, तर ही बघा इथे पूर्ण आतमध्ये दुमडून घेतलेली आहे, अगोदरच दुमडून घेतलेली आहे साडी, त्याच्यामुळे आपल्याला काही दुमडायची गरज नाही। तर इथे आपण पूर्ण एक ईत आणि थोडंसं एक दोन तीन बोटं सोडून आपल्याला हा फॉल लावायला घ्यायचा आहे। फॉल आपल्याला पहिल्यांदा सरळ आहे का उलटा आहे तो बघून घ्यायचा आहे आणि वरच्या साईडला जर तिरकं वगैरे असेल तर तो कट करून व्यवस्थित एकसारखा करून घ्यायचा आहे। आता आपण पहिल्यांदा इथून स्टार्ट करूया फॉल लावायला। पहिल्यांदा तर काही अंतरावरती सरळच आपल्याला टिप व्यवस्थित बघून घ्यायची आहे आणि नंतर जेव्हा आपल्याला तिथं फॉल जिथून आपले डिझाईन चालू होती ना तिथून आपल्याला मात्र व्यवस्थित पाहूनच फॉल लावायचा आहे। या फॉलला थोडासा वेळ जाणार आहे लावायला, कारण डिझाईन म्हणजे जी कटआउट आहेत ना ते व्यवस्थित खालच्या साईडला दिसायला पाहिजेत आणि फॉलसुद्धा एकदम व्यवस्थित लागला पाहिजे। तर यासाठी व्यवस्थित आपण जो फॉल आहे वरची साईड ती व्यवस्थित ठेवायची आहे, कारण हा एम्ब्रॉयडरी वर्कमुळे काय होतं, आपल्याला जो फॉल म्हणजे पूर्ण सरकत नाही पुढे, ते आपल्याला थोडंसं ओढून घ्यावा लागतो, कारण जाड असतं खालची साईड आणि वरून पूर्ण म्हणजे पलीकडं खेचलं जात नाही, म्हणून आपल्याला दोन्ही हाताने म्हणजे तो पलीकडे पण ओढायचा आहे आणि इकडून सुद्धा टीप घ्यायची आहे। आता याचे खालचे साईडचे जे खडे आहेत ना मी तेवढे खडे काढणार आहेत, कारण एक असे लांब लांब खडे त्यांनी चिटकवलेले आहेत। तर हे खडे आपण अगोदर पहिल्यांदा काढून घ्यायचे आहेत, कारण जर ह्या खड्यांवरती जर आपण टीप घेतली तर आपली सुई मोडण्याची जास्त शक्यता असते आणि मोडतेच सुई, कारण हे खडे वेगळे आहेत, हे टिकल्या नाही आहेत, हे ॲक्च्युली खडे आहेत म्हणजे डायमंडचे। त्याच्यामुळे हे सगळे जे खालच्या साईडचे खडे आहेत ना ते आपल्याला पूर्ण काढायचे आहेत, कारण माझी आत्तासुद्धा एक सकाळीच खड्यांमुळे टिकल्यांमुळे सुई तुटलेली आहे, त्याच्यामुळं अशा खूप सुया तुटल्या जातात। तर तुम्ही त्यासाठी अगोदर जिथे आपल्याला टीप घ्यायची आहे ना तिथे पहिल्यांदा ते खडे काढून घ्या, कारण अशी त्या ह्याच्यावरनं टीप पुढे जाणारच नाही आहे आणि आपली सुई पण तुटू शकते। तर आता हे आपण पूर्ण जिथपर्यंत मला फॉल लावायचा आहे तिथपर्यंत मी सगळे खडे काढून घेतलेले आहेत। मी तुम्हाला दाखवलेत खडे की तेवढे मी खडे काढलेले आहेत आणि आता बघा तुम्ही पाहू शकता इथून पूर्ण व्यवस्थित अशी टीप घ्यायची आहे, म्हणजे कटआउट पूर्ण पुढे दिसलं पाहिजे, साडीला असं वाटलंच नाही पाहिजे की फॉल लावलेला आहे म्हणून। कारण काय होतं,
साडी ही तर सरळच नाही ॲक्च्युली. जो मोराचा भाग आहे ना तो पूर्ण बाहेरच्या साईडला आहे, त्याच्यामुळे तो असं व्यवस्थितच दिसायला पाहिजे. कारण साडी जर आपण कटआउटमध्ये लावली व्यवस्थित सरळसारखी तर ते पूर्ण डिझाईन पूर्ण जाणार आहे आणि त्या साडीचा पूर्ण शो जाणार आहे. त्याच्यामुळे हे अगदी व्यवस्थित हळूहळू आपण ह्याला फॉल लावणार आहोत. तुम्ही पाहू शकता बघा, ह्याला मी फॉल कसा लावलेला आहे. आणि अशा पद्धतीने तुम्ही फॉल लावा जेणेकरून ही डिझाईन आपली जाणार नाही, आपला फॉलसुद्धा व्यवस्थित लागेल. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला आवडला का, आणि तुम्हाला जर थोडाही यूजफुल वाटला तर तुम्ही प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा, जेणेकरून एखाद्याला जर माहीत नसेल तर त्याला ही गोष्ट माहीत पडेल. आणि हा माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. हे बघा, ह्याला फॉल किती सुंदर दिसतोय आणि अगदी सोप्या पद्धतीने फॉल लावला गेलेला आहे. तर हा माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू.